राज याची निवड करण्यात येते. पहिला चेंडू आपल्या षटकातील. यावेळेस हा चेंडू सरळ पायांवरती आदळतोय. पंचांचा हात आकाशाकडे. पहिल्या चेंडूवरती पहिला फलंदाज इथे गारद करण्यामध्ये सफल ठरतोय गोलंदाज राज. जबरदस्त चेंडू हाताळला. फलंदाज सचिन याची खेळी ते समाप्त होते. फलंदाज सचिन बॅक टू द पवेलियन. पहिल्या चेंडूवरती हादरा लागला जातोय नरेश स्पोर्ट्स कासार वडवली संघाला, तो म्हणजेच सचिन याच्या रूपाने. यावेळेस नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रवेश करतोय मोनिश. मोनिश एक आक्रमक फलंदाज आहे. याच्या बॅटमधून धावा येऊ शकतात, परंतु तसं काही इथे होईल का? कारण मागचे 3 सामने जर आपण पाहिले तर मोनिश याच्याकडून संघासाठी फार काही चांगला परफॉर्मन्स झाला नाही, परंतु या सामन्यामध्ये त्याला खेळावं लागेल. यावेळेस गोलंदाज सज्ज. यावेळेस आणखीन एक चेंडू पायावरती आदळला गेला होता, परंतु डाट अपील. आणि अपीलमध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वासाची कमी, त्याच कारणाने पंच इथे अपील फेटाळून लावतायत. निर्धाव चेंडूची सांगत होत्या. धाव फलकाला अजूनही सुरुवात झालेली नाही. नरेश स्पोर्ट्स कासार वडवली संघ प्रथम फलंदाजी करतोय. एक फलंदाज बाद झाला पहिल्या चेंडूवरती. सचिन याची खेळी संपुष्टात आली. त्यानंतर फलंदाज मोनिश यावेळेस स्ट्राईक एंडला सामोरे जाईल. गोलंदाज राजाच्या पुढच्या चेंडूला. यावेळेस आणखीन एक चेंडू पायावरती आदळतोय. डाट अपील पुन्हा एकदा. यावेळेस डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. आदित्य यावेळेस डेंजर एंडकडे धावत होता, परंतु सुखरूप आपल्या इन्क्रीजमध्ये. यावेळेस जर स्टंपवरती चेंडू आदळला असता तर चित्र काय वेगळं झालं असतं, परंतु तसं काही इथे घडलं नाही. सुखरूप फलंदाज आपल्या इन्क्रीजमध्ये यावेळेस परततोय. 3 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झालाय. 3 चेंडू आतापर्यंत बघले तर जबरदस्त आदळलेत. गोलंदाज राज पुन्हा एकदा सज्ज असेल. अजूनही धाव फलकाला इथे मात्र सुरुवात झालेली नाही नरेश स्पोर्ट्स कासार वडवली संघाची. प्रथम पॉवर प्लेचा षटक आहे. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली फलंदाजी केली, चांगल्या धावा उभारल्या तर नक्कीच पुढच्या 3 षटकामध्ये. यावेळेस हा चेंडू जबरदस्त वेग, परंतु कट केली जाते. फक्त 1 धाव इथे अर्जित होईल. फलंदाज मोनिश स्वतःचा आणि संघाचा वैयक्तिक अकाउंट ओपन करत असताना एका धावेने इथे आता मात्र धाव फलकाला सुरुवात झाली आहे. एका धावेने धाव फलकाला आघात झाली. एका धावेने संघाचा श्री गणेश करतोय फलंदाज मोनिश. गोलंदाज राज आपल्या षटकातील 5वा चेंडू घेऊन जातोय सामोरे जायला आदित्य. यावेळेस हा चेंडू जबरदस्त ब्लॉक लाईन चेंडू अप्रतिम खेळून काढलाय. कट केली जाते. एकच धाव यावेळेस एका धावेने. यावेळेस दोन्ही फलंदाज समाधान मानत असताना 2 धाव संख्या यावेळेस जाऊन पोहोचतोय धाव फलकावरती. धावा लागल्या जातात 2. 5 चेंडूंचा खेळ इथे संपलाय. पॉवर प्लेचा षटक होता. पॉवर प्लेच्या या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी करत असताना गोलंदाज राज कुठेही मोठा फटका खेळून दिला जात नाहीये. दोन्ही फलंदाजांना इथे जखडून ठेवलं जाते. मोनिश सारख्या हार्ड फलंदाजाला इथे मात्र 3 चेंडू खेळलाय मोनिश आणि 1 धाव आपल्या संघासाठी खेळलाय. गोलंदाज तयार. आपल्या षटकातील शेवटचा चेंडू. यावेळेस हा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस एकच धाव अर्जित होईल. एका धावेने धाव फलक आता मात्र पुरे सरकलाय, तो म्हणजेच 3 या धाव फलकावरती जाऊन पोहोचतोय. 3 धावा लागल्या जात आहेत. षटक क्रमांक 1 इथे संपला जातोय. प्रथम पॉवर प्लेचा षटक ज्यामध्ये धावा यायला हव्या होत्या, परंतु तसं काही इथे झालं नाही. गोलंदाजाच्या नावावरती राहिला हा षटक. 3 धावा इथे खर्च करतोय गोलंदाज आणि महत्त्वपूर्ण एक फलंदाज बाद करण्यामध्ये तो सफल ठरतोय. आता मात्र आपण पाहतात नरेश स्पोर्ट्स कासार वडवली संघ यावेळेस कुठेतरी फलंदाजी त्यांची खराब होत असताना, कारण पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 धावा फक्त आणि फक्त लागल्या जात आहेत. मैदानाची जर आउटफील आपण पाहिली तर खूप फास्ट आहे. या मैदानावरती आपण जर पाहिला तर 60 ते 65 धावासुद्धा इथे चेज होताना पाहिलेत. 78 धावासुद्धा इथे चेज होताना पाहिलेत. आणि समोरच्या संघामध्ये जर पाहिला तर अक्षय सारखा एका आक्रमक फलंदाज आहे. तर आव्हान यावेळेस माफक ठेवण्याचा प्रयत्न असेल नरेश स्पोर्ट्स कासार वडवली संघाचा, कारण शेवटचे 4 षटक शिल्लक असतील. यावेळेस गोलंदाज मार्कवर गोलंदाज आदित्य सांघिक दुसरं वैयक्तिक पहिला षटक घेऊन येते. सामोरे जाईल मोनिश.
जो वैयक्तिक 2 धावसंख्येवरती खेळतोय. 4 चेंडूंचा सामना केलाय. धाव फलक यावेळेस 3 वरती जाऊन पोहोचलाय. एका षटकाची इथे समाप्ती झाली आहे. 5 षटकांची महत्त्वपूर्ण लढत आहेत आणि 5 षटकामध्ये 60 ते 65 धावांचं आव्हान इथे रचायला हवा, कारण समोरचा संघ आपण पाहिला तर कंधारे किंग नवघर जबरदस्त फलंदाजी त्यांच्या माध्यमातून कालच्या दिवसात आपण पाहिली. गोलंदाज आदित्य यावेळेस ऑन साईडला चेंडू हवेमध्ये आहे, परंतु क्षेत्ररक्षक तिथे आहे आणि यावेळेस मात्र चुकी. मोनिश यासारख्या फलंदाजाला इथे जीवनदान. क्षेत्ररक्षकाने इथे केलेली ही चुकी कितपत महाग ठरेल हे आपल्याला येणारे पुढचे चेंडू सांगतील. अजूनही 23 चेंडूंचा सामना इथे शिल्लक आहे. 23 चेंडू अजूनही या डावातील येणं बाकी आहेत. मोनिश अजूनही यावेळेस खेळपट्टीवरती उभा. त्याच्या बॅटमधून धावा येतील का? आतापर्यंत शांत आहे, परंतु कधीही आक्रमक होऊ शकतो फलंदाज मोनिश. यावेळेस आक्रमक फटका, चेंडू हवेमधून केलाय फरार. चेंडू जातोय षटकार. अप्रतिम फटका. पारितोषिक लागला जातोय फलंदाज मोनिश याच्यासाठी. षटकाराच्या हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक श्रीकांत भोईर यांच्याकडनं, परंतु हा चेंडू हवेत. यष्टी रक्षक स्वतः झेल खाली आणि या वेळेस मात्र मोनिश फलंदाज बाद होतोय. ज्या फलंदाज चेंडू निर्धाव, त्यानंतर मात्र षटकार, त्यानंतर फलंदाज बाद करण्यामध्ये सफल ठरला. यावेळेस ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न सफल झाला होता फलंदाज संजय, परंतु निर्धाव चेंडूची सांगता होते. जबरदस्त गोलंदाजी आता मात्र इथे हाताळताना गोलंदाज आदित्य दिलेली जबाबदारी रोखरित्या पार करत असताना या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत आणि 6 धावा इथे खर्च केलेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. गोलंदाज आदित्यच्या कोठ्यातील गोलंदाज आदित्य पुन्हा एकदा सज्ज असेल. मोनिश यासारख्या फलंदाजाला इथे जीवनदान दिले होतं. त्याने एक आक्रमक फटका खेळला होता, परंतु तो बाद झाल्यानंतर संजय यावेळेस डाट अपील आणि अपीलमध्ये यावेळेस बाद ठरतोय तो म्हणजेच संजय. याची खेळी इथे समाप्त. आज मैदानामध्ये प्रवेश करतोय फलंदाज सुनील. या वेळेस मैदानामध्ये प्रवेश करत असताना संजय याची खेळी इथे समाप्त झाली. पंचांकडे दाट अपील केली होती आणि पंच सहमत झाले. पंचांचा हात आकाशाकडे आणि फलंदाज संजय याची खेळी झाली समाप्त. आपल्या संघासाठी एकही धाव न करता तो फलंदाज बाद झाला. आता मात्र सुनील याच्यावरती सारी जबाबदारी येऊन पडली आहे. आपल्या संघाचे आदित्य गोलंदाज मार्गवर. यावेळेस हा चेंडू जबरदस्त वेग होता, परंतु गॅपमधून चेंडू गॅदर केला जाईल का? यावेळेस चेंडू निघून जातोय. 4 धावांसाठी ऑन साईडला आलेला हा चौकार. धाव फलकावरती धावा आता मात्र वेगाने वाढवल्या जातील, त्या म्हणजेच 13.
फलंदाजी करत असताना नरेश स्पोर्ट्स कासार वडवली संघाच्या धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 13. 6.5च्या सरासरीने वाटचाल करत असताना यावेळेस नरेश स्पोर्ट्स कासार वडवली संघ त्याविरुद्ध गोलंदाजी सज्ज सज्ज आहेत ते म्हणजेच कांदारी किंग नवघर संघ. जबरदस्त शतरक्षण इथे केला जातोय, जबरदस्त गोलंदाजी त्यांच्या मार्फत होते. आता मात्र गोलंदाजी मार्कवर सांघिक तिसरा षटक हाताळण्याची जबाबदारी कोण असेल, गोलंदाज कोणत्या गोलंदाजावरती जबाबदारी स्वीकारवी देईल त्यावेळेस राज याच्यावरती विश्वास दाखवला जातोय. तिसरा षटक सोपवला जातोय, तिसऱ्या षटकाची जिम्मेदारी गोलंदाज राज याच्यावरती सोपवली जाते. आता मात्र प्रथम स्ट्राईक एंडला असेल फलंदाज आदित्य, ज्याने एका चेंडूचा सामना केलाय आणि एक धाव आपल्या संघासाठी जोडली आहे. आदित्य आपण जर पाहिला तर क्रमांक 2 वरती हा फलंदाज आलाय. 18 चेंडूंचा सामना अजून बाकी आहे. या डावातील 18 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करायला हवा. फलंदाज आदित्य याच्या बॅटमधून धावा येतील का? गोलंदाज सज्ज, आपल्या षटकातील पहिला चेंडू. यावेळेस जबरदस्त चेंडू, वेगवान फलंदाज आदित्य होतोय बीट. चेंडू सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये सुरक्षित निर्धाव चेंडूची सांगता होते. जबरदस्त गोलंदाजी करतोय गोलंदाज राज आपल्या संघासाठी. यावेळेस चांगलं योगदान देत असताना पहिला षटक हाताळला होता पॉवर प्लेचा. P1च्या षटकामध्ये जबरदस्त वेगवान गोलंदाजी केली होती, अभेद्य गोलंदाजी केली होती. 3 धावा खर्च केल्या होत्या. यावेळेस पुढचा चेंडू, आणखीन एक जबरदस्त चेंडू, दाट अपील केली जाते परंतु पंच इथे सहमत नाही. त्याच कारणाने इथे निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगत होते. लागोपाठचा दुसरा चेंडू फलंदाज आदित्य इथे बीट होतोय आणि त्याचं कारण आहे गोलंदाज राज. जबरदस्त चेंडू यावेळेस गोलंदाजी करत असताना अचूक लेंथ अँड लाईनवरती जबरदस्त वेग आणि वेगवान गोलंदाजी, अभेद्य गोलंदाजी करत असताना यावेळेस फलंदाज शफल झाला, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस पंचांचा इशारा काय असेल? येस, वाईड, आउटसाइड द लेग स्टंप. हा चेंडू निघून गेला आणि त्याच कारणाने पंचांनी ते वाईड घोषित केलं. अवांतर धावेमध्ये भर होईल. धाव फलक जातोय तो म्हणजेच 14 या आकड्यावरती जाऊन पोचतोय. 14 धावा लागल्या जात आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असेल आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन जाण्यासाठी. राज जबरदस्त गोलंदाजी करत असताना यावेळेस आदित्य यावेळेस या चेंडूला कशा प्रकारे केले, फुल टॉस चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा, यस, आणखीन एक वाईड, आणखी अवांतर धावेमध्ये भर होईल. धाव फलक पुढे सरकतोय, 15 या आकड्यावरती जाऊन पोचतोय. आता मात्र कुठेतरी इथे धावा देत असताना हा गोलंदाज लागोपाठ 2 चेंडू यावेळेस अवांतर हाताळताना, 2 चेंडू इथे अवांतर हाताळले, 2 धावा अवांतर इथे येत असताना नरेश स्पोर्ट्स कासार वडवली संघाची धावसंख्या 15 या आकड्यावरती जाऊन पोचते. आदित्य सामोरे जाईल. यावेळेस ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू नक्कीच शरीरावरती, शरीराचा वेध घेतला आणि एक धाव इथे व्हायच्या स्वरूपात विटली जाईल. एका धावेने धाव फलक आता मात्र पुढे सरकलाय तो म्हणजेच 16 या आकड्यावरती. 3 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झालाय. या षटकातील गोलंदाज राज याच्या कोठ्यातील अजून 3 चेंडू शिल्लक असतील. या 3 चेंडूंमध्ये आतापर्यंत रोखून ठेवलंय फलंदाजांना, परंतु यावेळेस सुनील असेल स्ट्राईक एंडला, ज्याच्या बॅटमधून चौकार आलाय. यावेळेस डिफेन्स केला जातोय परंतु हलक्या हाताने एक धाव इथे कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतील का? डेंजर एंडकडे आदित्य धावत होता परंतु शेवटच्या क्षणी सुनील याचा नकार आणि एका धावेवरती मानावं लागेल समाधान. धावसंख्या पोचते ती म्हणजेच 17 या आकड्यावरती. 17 धावा लागल्या जातात धाव फलकावरती. गोलंदाज राज पुन्हा एकदा सज्ज असेल. 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील, 2 चेंडू शिल्लक असतील. शेवटचे गोलंदाज राज याच्या कोट्यातील आदित्य ऑन स्ट्राईक. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक चेंडू इथे निर्धाव. जबरदस्त गोलंदाजी करत असताना गोलंदाज राज यावेळेस या षटकामध्ये ज्या प्रकारे P1च्या षटकामध्ये गोलंदाजी केली होती त्याच प्रकारे या षटकामध्ये कामगिरी करत असताना कंधारी किंग नवघर संघासाठी यावेळेस जबरदस्त गोलंदाजी करताना, चांगलं योगदान देत असताना यावेळेस आदित्य असेल स्ट्राईक एंडला, शेवटचा चेंडू शिल्लक. यावेळेस हा चेंडू ऑन फायर करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे आणि इथे मात्र कोणतीही चुकी होत नाही. फलंदाज आदित्य जो सलामीला आलेला तो फलंदाज इथे बाद होत
त्रास होतोय त्या गाडीचा. ज्याची सुद्धा गाडी असेल त्याने प्लीज तिथून हटवायची आहे. तीन षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना नरेश स्पोर्ट्स कासार वडवली संघ 17 धावा यावेळेस लागल्या जातात. गोलंदाजी मार्कवर उदय सामोरे जाईल सुनील. यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न परंतु निर्धाव चेंडूची सांगता होती. तर यानंतरचा होणारा सामना पृथ्वी 11 धारावे विरुद्ध रामकृष्ण प्रतिष्ठान वाकलन. दोन्ही संघांच्या कर्णधारापर्यंत आमचा आवाज जात असेल तर इथे टॉस बॉक्स मध्ये यायचा आहे. यावेळेस ऑन साइड खेचला जातोय. जबरदस्त फटका. सुनील ऑन फायर. यावेळेस धावसंख्या वेगाने वाढते ती म्हणजेच 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. अजूनही 4 चेंडू या षटकातील शिल्लक आहेत. 4 चेंडू उदयाच्या कोठ्यातील शिल्लक आहे. सुनील यावेळेस सामोरे जाईल. शॉर्टपिच चेंडू. आणखीन एक प्रहार चेंडू हवेमध्ये. शतरक्षक तिथे आहे. आता मात्र काय होईल परंतु यावेळेस ताकद कमी आणि फलंदाज होतोय बाद. संधी भेटते परंतु सुनील एक आक्रमक फलंदाज यावेळेस बॅक टू द पवेलियन जो 3 चेंडूंचा सामना केला. 10 धावा आपल्या संघासाठी जमवल्या. एक षटकार एक चौकार त्याच्या बॅटमधून आल्या. अनिकेत यावेळेस खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला परंतु बीट होतोय. आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता होते. धाव फलक यावेळेस तुम्ही पाहू शकता थांबलेला तो म्हणजेच 23 या आकड्यावरती. गोलंदाज सज्ज असेल. आपल्या षटकातील पुढचा चेंडू उदय आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन जात असताना सामोरे जाईल अनिकेत ज्याने आपल्या संघाला सुपर 6 मध्ये आणून ठेवला होता. तोच फलंदाज यावेळेस परंतु यावेळेस हा चेंडू नक्कीच आउटसाइड द लेग स्टंप. पंचांचा इशारा येतो वाईड. अवांतर धावेमध्ये भर. अनिकेत पुन्हा एकदा सज्ज असेल. आपल्या संघासाठी कितपत धावांचा योगदान देण्याचा प्रयत्न असेल. मागच्या 3 सामन्यांमध्ये जर आपण पाहिला तर अनिकेत याने जबरदस्त फलंदाजी केली आपल्या संघासाठी. आपल्या संघाला सुपर 6 मध्ये आणून देण्यासाठी नक्कीच चांगले प्रयत्न केले आणि यशस्वी ठरला. चांगली कामगिरी केली. तोच अनिकेत यावेळेस मैदानामध्ये. यावेळेस ऑन साइडला प्रहार चेंडू जातोय 6 धावांसाठी. षटकार. तो 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. अजूनही 7 चेंडू शिल्लक असतील. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक उदय याच्या कोट्यातील फलंदाज सज्ज असेल खेळण्यासाठी. अनिकेत याचा मी उल्लेख केला होता. मोठा फटक्यांसाठी गणला जातो आणि यावेळेस तो मोठा फटका त्याच्या बॅटमधून येतो. आपल्या संघासाठी एखादी चांगली खेळी करेल का. यावेळेस आणखीन एक चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढलाय. शतरक्षक वेगाने यावेळेस येत असताना चेंडूवरती शतरक्षण चांगल्या रीतीने हाताळलं. नक्कीच 2 धावा सहजरित्या इथे पूर्ण केल्या. 2 धावाने धाव फलक 32 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. 32 धावा लागल्या जात आहेत. षटक क्रमांक 4 इथे संपला जातोय. अजूनही 6 चेंडूंचा उर्वरित खेळ इथे शिल्लक असेल. या षटकामध्ये जर उदयाने आपण बघितलं तर 15 धावा खर्च केल्या. एक महत्त्वपूर्ण फलंदाज बाद करण्यामध्ये तो सफल ठरला. यस DJ.
राहुल स्ट्राईक एंडला आणि नॉन स्ट्राईक एंडला अनिकेत, ज्याच्या बॅटमधून एक मोठा फटका आलाय. या गोलंदाजाच्या नावावरती नक्कीच एक विकेट हॅट्रिक सुद्धा आहे. यावेळेस वेगवान चेंडू, फलंदाज राहुल होतोय बीट. अप्रतिम चेंडू, वेगवान, अचूक गतीवरती टाकताना, अचूक लेंथ अँड लाईन गोलंदाजी करत असताना हे गोलंदाज कंधारी किंग नवघर संघाचे. यावेळेस गोलंदाज संदीप, शेवटचा स्लॉगिन ओव्हर आणि त्या स्लॉगिन ओव्हरमध्ये गोलंदाजी कशी करावी हे या गोलंदाजाला माहिती आहे आणि त्याच प्रकारे चेंडू हाताळताना यावेळेस हा चेंडू पुढचा यावेळेस डिफेन्स करण्याचा प्रयत्न केला होता. स्ट्राईक देण्याची, स्ट्राईक रोटेट होईल का? आता मात्र या चेंडूवरती काय घडेल? या चेंडूवरती मात्र फलंदाज यस, तिसऱ्या पंचांकडे जाण्याचं, तिसऱ्या पंचांकडे इथे डिसिजन सोपवलं जाते. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न होता तो म्हणजे फलंदाज अनिकेत याचा, कारण त्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय. धावफलक जर आपण पाहिला तर सध्या 32 या आकड्यावरती थांबलेला. 4 षटकांची समाप्ती झाली आहे. 5व्या षटकातील दुसरा चेंडू इथे फेकून झालाय. नरेश स्पोर्ट्सचा कासार वडवली संघ प्रथम फलंदाजी करत असताना यावेळेस मात्र अडचणीमध्ये, आणि त्या अडचणीतून मुक्त होण्यासाठी कोणता फलंदाज असेल तो जास्त बॅटिंग करू शकतो, जास्त धावा जोडू शकतो. चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 4. अनिकेत याने नक्कीच एका षटकारानं इथे आपल्या संघासाठी एक आशा दाखवली आहे. एखादा अजून 1 ते 2 मोठे फटके मारण्याचं काम हा करेल का फलंदाज? त्याच्या बॅटमधून येतील का? डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. यानंतर होणारा सामना तर नॉन स्ट्राईक एंडला आऊट घोषित केला जाईल. स्ट्राईक एंडला सेफ आहे फलंदाज अनिकेत, याच्यावरती स्ट्राईक राहील. यावेळेस अनिकेत, फलंदाज अनिकेत स्ट्राईक एंडला. 4 चेंडू शिल्लक असतील. या 4 चेंडूंमध्ये 2 ते 3 मोठे फटके येणं अपेक्षा असेल नरेश स्पोर्ट्स कासार वडवली संघाला, कारण समोरच्या संघासमोर एखादा माफक आव्हान रचायचं असेल तर 13, 30, 32 धावा यावेळेस लागल्या जात आहेत धाव फलकावरती. फलंदाज राहुल याची खेळी ते समाप्त होते. नवीन फलंदाज मारुती मैदानामध्ये. नॉन स्ट्राईक एंडला गोलंदाज सज्ज. आपल्या षटकातील पुढचा चेंडू यावेळेस ऑन साईडला चेंडू, शतरक्षक वेगाने पळतोय चेंडू मागे, परंतु 1 धाव इथे धावून पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय सहजरित्या. 2 धावा इथे घेण्यामध्ये दोन्ही फलंदाज चपलाई दाखवत असताना पुन्हा एकदा पुकारा. रामकृष्ण प्रतिष्ठान वाकलन तसंच पृथ्वी स्पोर्ट्स धारावे दोन्ही कर्णधार कृपया टॉस साठी नाणेफेक कक्षाजवळ यावं. तर गोलंदाज सज्ज असेल. आपल्या षटकातील चौथा चेंडू घेऊन जात असताना सामोरे जाईल अनिकेत. यावेळेस फुलटॉस चेंडू जबरदस्त यावेळेस खेळण्याचा प्रयास केला होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. नो चेंडू घोषित केला पंचांनी. यस, गुडा डोले पहा नीट, कारण पुढचा चेंडू फ्री हिट आणि फ्री हिटची संधी यावेळेस फलंदाज मारुतीला. मारुती यांनी आतापर्यंत एकही चेंडूचा सामना केला नाही. फ्री हिट यावेळेस चेंडू तो खेळण्याचा प्रयत्न असेल. आपला अकाउंट कशा प्रकारे ओपन करण्याचा प्रयत्न असेल फलंदाज मारुती याचा. नक्कीच संधी आहे. कसंही खेळा, कुठेही खेळा, कोणीही बाद करू शकत नाही आणि या संधीचा पुरेपूर फायदा घ्यायला हवा, कारण नरेश स्पोर्ट्स कासार वडवली संघ आतापर्यंत आपल्याला दिसतोय अडचणीमध्ये. यावेळेस समोरच्या दिशेने जबरदस्त फटका सजवलाय. देखना फटका 4 धावांसाठी मारुती यावेळेस सफल ठरतोय, यशस्वी ठरतोय. दोन चेंडू इथे शिल्लक असतील आणि 2 चेंडूंमध्ये जर इथे 10 धावा आल्या तर एक चांगला आव्हान ठेवू शकतो नरेश स्पोर्ट्स कासार वडवली. यावेळेस हा चेंडू जबरदस्त ब्लॉक लेंथचा चेंडू. मारुती यासारख्या फलंदाजाला इथे बीट केला. या चेंडूवरती गोलंदाज वर्चस्व दाखवत असताना संदीप शेवटच्या स्लॉगिन ओव्हरमध्ये जबरदस्त गोलंदाजी करत असताना शेवटचा चेंडू शिल्लक असेल. या पहिल्या डावातील शेवटचा चेंडू, शेवटच्या षटकातील गोलंदाज संदीप पुन्हा एकदा सज्ज सामना करायला मारुती. यावेळेस हा चेंडू यस वाईड, अवांतर धावेमध्ये भर. धाव फलक यावेळेस पुढे सरकतोय तो म्हणजेच 41 या आकड्यावरती. 41 धावा यावेळेस लागल्या जातात धाव फलकावरती.
आता मात्र फलंदाज सज्ज असेल मारुती खेळण्यासाठी. शेवटचा चेंडू, एखादा मोठा फटका येईल का या चेंडूवरती? एक चांगला स्कोर निर्माण करू शकतो यावेळेस फुल टॉस होता, गॅप मध्ये आहे शतरक्षक वेगाने, परंतु त्याला भेदून चेंडू जातोय 4 धावांसाठी चौकार. बॉक्स मध्ये आमचे साथी समालोचक सज्ज असतील. संदीप बागुल, दोन्ही कर्णधारांनी तिथे जायचं आहे. धाव फलक यावेळेस 46 धावांचा आव्हान इथे रचला गेलाय. एका डावाची समाप्ती होते, पहिला डाव संपला जातोय, 45 धावा लागल्या जातात आणि 46 धावांचा आव्हान इथे रचला जातोय. 9.15च्या सरासरीने वाटचाल करावं लागेल कंधारी किंग नवघर संघाला जर हा सामना विजय व्हायचा असेल तर. या 1 मिनिटामध्ये तुमचा कर्णधार इथे यायला हवा. पृथ्वी 11 धारावे, रामकृष्ण प्रतिष्ठान वाकलन संघाचा कर्णधार इथे हजर आहे. पृथ्वी 11 धारावे संघाचा कर्णधार. आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर कृपया लवकर या. किसी की भी हो प्लीज हटा ले. मिरर पर सूरज की किरणें पड़ रही हैं, उसके कारण रिफ्लेक्शन की वजह से प्रॉब्लम होगी बैट्समैन को. मैं रिक्वेस्ट करूंगा जो कोई भी स्क्रीन्स के पास में बाइक और कार पार्क है प्लीज हटा ले. थैंक यू.
पृथ्वी स्पोर्ट्स धारावे आपल्याला शेवटचा निर्णयाचा पुकारा. कृपया ताबडतोब आपण आपली उपस्थिती नोंद आमच्या समालोचन कक्षावर द्यावी. लास्ट कॉल फॉर पृथ्वी स्पोर्ट्स धारावे. प्लीज रिपोर्टिंग अर्जंटली टुवर्ड्स द कॉमेंट्री बॉक्स एंड. चलिए, सलामी बल्लेबाजी की जोड़ी विकेटों के बीच में प्रवेश करती हुई एक तरफ की कमान संभालेंगे अक्षय सोनी, तो दूसरी तरफ उदय पाटिल. गेंदबाजी का जिम्मा संभाला है इस वक्त गेंदबाज संदीप भोईर. एक बेहतरीन गेंदबाज, एक शानदार गेंदबाज, एक जानदार गेंदबाज अपनी टीम की ओर से पहला ओवर लेकर बॉलिंग ट्रैक पर. वेरी फर्स्ट बॉल, पहली गेंद खेल दिया है मिड विकेट के जानिब. खिलाड़ी दर्शक बनकर देखते रहे. गेंद सीमा रेखा पार, खनखनीत 4. ठाणे के वर्ल्ड कप में खेली है. हर बॉल पर बिग हिट के साथ अकाउंट ओपन किया है. इस बार शंकर, व्हाट अ कैच, क्या बात है. अक्षय सोनी की इनिंग की हुई है समाप्ति और विकेट का पतंग हुआ है. अक्षय सोनी जैसे इनफॉर्म बैट्समैन आउट होकर पवेलियन गिरा. इस वक्त जरूर जरूर लौटते हुए और इस कैच को पकड़ा है शंकर ने और यह है शंकर की सेना. न्यू बैट्समैन अक्षय पाटिल. अक्षय पाटिल विकेटों के बीच में इस वक्त प्रवेश करते हुए. संदीप, एक बड़ा हिट लगने के बाद अच्छी वापसी की है. इस बार खेला है ऑन द राइज, गेंद को फील्ड किया गया. शॉट मिड ऑफ पर, एक रन मिलेगा जरूर, एक रन से ज्यादा कुछ नहीं. टारगेट 46 रन है. इस मैच को अगर जीतना है तो 46 रन बनाने होंगे जरूरी. सामना करने के लिए तैयार होते हुए उदय पाटिल. बिग हिट करने की कोशिश, खेला है लॉन्ग ऑफ क्षेत्र में. सिंगल रन, एक रन से ज्यादा कुछ नजर नहीं आता हुआ. अगली गेंद, इस बार मिस टाइमिंग, स्लो गेंद हवा में है. खिलाड़ी गेंद के नीचे, खूबसूरत कैच, विकेट का पतंग होता हुआ. संदीप गोयल को
नेक्स्ट बॉल बिग हिट करने की कोशिश शंकर। आज ये खिलाड़ी जरूर छाता हुआ, बेहतरीन फील्डिंग का प्रदर्शन। ओवर की हुई है समाप्ति। एक ओवर की समाप्ति के बाद रनों की रन संख्या दर्शाती हुई महज 7 रन 2 विकेटों के नुकसान के बाद बहुत ही लाजवाब गेंदबाजी का प्रदर्शन किया है संदीप भोईर ने। एक ओवर की समाप्ति, स्कोर दर्शाता हुआ 7 रन। यस डीजे सैंडी। – 2022 ठाणे का वर्ल्ड कप। गेंदबाजी की कमान पर आए हैं राहुल। बिग हिट करने की कोशिश। दिस इज अ ब्यूटीफुल डिलीवरी। गेंद रही है इस वक्त डॉट के रूप में। सन्माननीय राजेंद्र पाटील साहेब यांचं आगमन, आपलं हार्दिक स्वागत महाअंतिम सोहळ्यामध्ये। इस वक्त गेंद रही है वाइट के रूप में। अतिरिक्त रनों में इस वक्त 1 रन शुमार होता हुआ, 1 रन जरूर मिलता हुआ इस वक्त। नेक्स्ट बॉल, करारा प्रहार करने की कोशिश। गेंद मिड विकेट पर, संदीप भोईर मौजूद। खूबसूरत कैच, विकेट का बतंग। नरेश स्पोर्ट्स टीम क्या परफॉर्मेंस कर रही है। लक्ष्य 46 रन, हौसले और उम्मीद की किरण बांधता हुआ ये गेंदबाज। पहली ओवर 7 रन 2 विकेटें और इस वक्त राहुल 1 विकेट लेने में कामयाब। शानदार गेंदबाजी का प्रदर्शन। न्यू बैट्समैन आए हैं राज जैन, सामना करेंगे राहुल का। ओह, दिस इज अ ब्यूटीफुल डिलीवरी। हल्के हाथों से खेला था, महज गेंद को दिशा दी और स्ट्राइक को रोटेट किया है। कैप्टन ऑन स्ट्राइक आदित्य शेट्टी, एक बड़ा नाम, एक बड़ा सितारा।
विकेटों के बीच में नजर आता हुआ। ये विकेट नरिश स्पोर्ट्स के लिए बहुत मायने रखेगी। अगर ये खिलाड़ी का विकेट मिला तो मैच में पकड़ बनाने की कोशिश जरूर करेगी नरिश स्पोर्ट्स, लेकिन ये खिलाड़ी चतुर खिलाड़ियों की सूची में आने वाला खिलाड़ी। अगर आपने इसके रडार में गेंद दी तो गेंद जाएगी आउट ऑफ द पार्क। राहुल की अगली गेंद सामना करने के लिए सज्ज, बड़ा हिट लगाने की जरूर कोशिश की थी, तेज तर्रार गेंद थी, एफर्ट किया, जरूर इनर एज लगा था, कैच बनाने की कोशिश कर रहे थे अनिकेत, लेकिन हाथों में नहीं समाई। अपने आप को झोंक दिया था, अपने आप को पूरी तरीके से त्याग दिया था, सुर लगा दिया था, लेकिन हाथ में आई तो सिर्फ मिट्टी। बहुत ही अच्छा एफर्ट, बहुत ही बढ़िया कोशिश जरूर की थी अनिकेत ने। फिर से एक बार सामना करने के लिए सज्ज होते हुए आदित्य शेट्टी। ओ हो, व्हाट अ डिलीवरी, क्या गेंद की थी, मैजिक बॉल। बिल्कुल इस तरीके की गेंदबाजी करने के लिए आपको प्रैक्टिस की जरूरत होती है। इस तरीके की गेंदबाजी अगर आपको करनी है, नेक्स्ट बॉल, व्हाट अ डिलीवरी, क्या बात है मिस्टर राहुल, क्या बेहतरीन गेंदबाजी की है। 2 रन, 1 विकेट। मैदानात येईल त्या वेळेमध्ये पुढच्या सामन्याची नाणेफेक केली जाईल। दोन्ही संघ कर्णधार पृथ्वी स्पोर्ट्स धारावे आणि रामकृष्ण प्रतिष्ठान वाकलन दोन्ही संघांनी कृपया त्यानंतर तयार राहावं ही आपल्याला विनंती। क्या पावर प्ले के ओवर है, जितनी तारीफ करें उतनी कम। पहले ओवर में 2 विकेट लेकर 7 रन खर्च किए गेंदबाज संदीप भोईर ने, उसके बाद आए राहुल, और इस ओवर में इन्होंने खर्च किए 2 रन 1 विकेट। अब यहां से मैच खुली किताब बनता हुआ, स्कोर है दर्शाता हुआ 9 रन 3 विकेटों के नुकसान के बाद। पहली ओवर 7, दूसरी ओवर 2 रन, 9 रन। 18 गेंदों में 37 रनों की जरूरत, 18-37। अठारह गेंदे 37 रन। क्या मैच हो रहा है गेंदबाजी की कमान पर। बर्थडे बॉय, कल इनका जन्मदिन था, आज क्या अपनी टीम को यह तोहफा दे पाएंगे, ये देखने वाली बात होगी जरूरी। वेरी फर्स्ट बॉल, गेंद शरीर से जा टकराई थी, अपील की गई लेकिन अपील को नकारा है। गेंद रही डॉट के रूप में। खुन्नस भरा मुकाबला, ठसन भरा मुकाबला, टॉप 6 का चलता हुआ यह दूसरा मुकाबला। जो भी टीम जीत हासिल करेगी टॉप 3 में जाएगी, वहां से एक चिट्ठी निकलेगी किस्मत वाली, और वो किस्मत वाली चिट्ठी में लिखा होगा जिस टीम का नाम, वो टीम को मिलेगा लाइसेंस डायरेक्ट फाइनल में प्रवेश करने का। इस बार आड़े बैट से खेला है जरूर, 1 रन के लिए निकले हैं तेज कदमों के साथ, सिंगल रन। क्या बात है, संदीप भोईर क्या फील्डिंग की है। रात भर आयोजक की भूमिका में नजर आए और दिन में अपनी टीम के लिए पसीना बहाते हुए। देखिए पीछे जो बाइक्स पार्क की गई है, मैं रिक्वेस्ट करूंगा जिन किसी की भी हो प्लीज निकाल दें।
नेक्स्ट बॉल आउट ऑफ द ऑफ स्टंप, पिचिंग खराब रही, अंपायर का इशारा आता हुआ वाइड बॉल। अतिरिक्त रनों में 1 रन इस वक्त शुमार होता हुआ, अतिरिक्त रनों में 1 रन की भरमार होती हुई, इस 1 रन के साथ स्कोरबोर्ड पर कलम चलती हुई, और अब सिचुएशन आ चुका है 16 गेंदे 35 रन। आदित्य विकेट करने की जरूर कोशिश की है, खेला है गेंद को काउ कॉर्नर के क्षेत्र में, थोड़ा सा फंबल हुए, रन आउट का मौका बन सकता है, और यस रन आउट के रूप में विकेट का बदलाव होता हुआ। क्या बात है संदीप ओहिर, बेहतरीन फील्डिंग, सुंदर सा थ्रो, विकेट गिरा है, जश्न तो बनता है। ओहो टेंशन, अब यहां पर कांधारी किंग्स थोड़ी सी दबाव में आती हुई, लेकिन विकेटों पे जब तक के खड़े हैं आदित्य, तब तक के मैच किस रुख बैठेगा ये नहीं कहा जा सकता। ये जो ग्रीन कलर की जर्सी देख रहे हैं, येलो एंड ग्रीन, इन्हें देखकर आज के दिन का एक इतिहास नजर आ रहा है। आज के दिन ही अंतरराष्ट्रीय क्रिकेट में, आज के दिन ही 435 रन चेज हुए थे। साउथ अफ्रीका ने ऑस्ट्रेलिया के विरुद्ध आज की ही तारीख में ये रन चेस किए थे, और इनका कलर कॉम्बिनेशन देखिए, ऑस्ट्रेलियन और साउथ अफ्रीकन मिक्स कलर, इसे कहा जाता है लेमन कलर। यस, धूप में जो चीज आप एग्जॉस्ट करें, पिए, तो आपको ठंडी महसूस कराता है, गर्मी को दूर भगाता है, लेकिन यहां पर मैच अब थोड़ा सा दूर जाता हुआ टीम कांधारी किंग्स नौगढ़ के तरफ से देखें तो। नेक्स्ट बॉल बिग हिट, नाम है आदित्य, इतनी जल्दी हार नहीं मानेगा ये खिलाड़ी, बिग 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 हिट। पहली बॉल पर चौका आया था, और उसके बाद तीसरी ओवर की चौथी गेंद पर बड़ा हिट आया। अब हिट की जरूरत है, टीम को सुपर डुपर हिट कराना है, तो फिर बड़े हिट की जरूरत है इस मैच को जीत में तब्दील करने के लिए। अगली गेंद लेकर तैयार, फुल टॉस गेंद थी, बल्ले को स्विंग किया है, गेंद आती हुई लॉन्ग ऑन के क्षेत्र में, अच्छी फील्डिंग, 1 रन, 1 रन से ज्यादा कुछ नहीं। न्यू बैट्समैन आए हैं विकेटों के बीच में, अविनाश। यस, तीसरे अंपायर का यहां पर डिमांड किया गया है, चलते हैं थर्ड अंपायर की तरफ, तीसरे अंपायर का क्या डिसीजन होगा। का डिसीजन आता हुआ फेयर डिलीवरी, यहां पर जो रिव्यू का इस्तेमाल किया गया था वो रिव्यू अब होता हुआ समाप्त। देखिए, मैं रिक्वेस्ट करूंगा जो बाउंड्री लाइन के अंदर पर्दे के पास कुर्सी लेकर बैठे हैं, भले से वो कमेटी के सदस्य क्यों ना हो, प्लीज पर्दे के पीछे कुर्सी ले जाए। टॉस सटिया
मैं रिक्वेस्ट करूंगा जो पर्दे के पास कुर्सी लेकर राजेंद्र बैठे पाटिल हैं साहब। बाउंड्री लाइन पर, प्लीज बैक साइड चले जाए। राजेंद्र पाटील साहेब, सन्माननीय राजेंद्रजी पाटील यांना विनंती असेल, आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकी करून घेणार आहोत। एक बॉल के बाद टॉस की प्रक्रिया हम पूरी करेंगे। 1 टू गो, लास्ट बॉल आना शेष। सामना करने के लिए तैयार होते हुए अविनाश। क्लीन बोल्ड, व्हाट अ डिलीवरी, क्या बात है, बर्थडे बॉय मारुति, बेहतरीन गेंदबाजी। 3 ओवर की समाप्ति, और 3 ओवर की समाप्ति के बाद कंजूसी भरी गेंदबाजी देखने मिली नरेश स्पोर्ट्स की ओर से। 19 रन अब तक के स्कोर कार्ड पर बची हुई, 12 गेंदें शेष और 27 रन की जरूरत। चलते हैं टॉस बॉक्स की तरफ, जहां पे दारावे और वाकलेन के बीच में टॉस होगा। ओवर टू संदीप गावन। खूप खूप धन्यवाद। या ठिकाणी नाणेफेकी करून घ्यायची आहे। आजच्या दिवसातली सगळ्यात मोठी लढत ती म्हणजे रामकृष्ण प्रतिष्ठान वाकलन विरुद्ध धारावी 11 धारावे संघामध्ये। सन्माननीय पाहुणे या ठिकाणी आलेले आहेत आणि मी राजेंद्रजी पाटील यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकी करायची आहे। तर आपल्यापैकी कोण कॉल करेल? नाणेफेकी एका साईडला आहे रणजित फाउंडेशन आणि दुसऱ्या साईडला आहे स्मृती चषक 2022। तर धारावी संघाची या ठिकाणी कॉल करतील नाणं उसळल्यावर। पाहूया या ठिकाणी नाणेफेकी कोण जिंकतंय। रणजित फाउंडेशन आले आणि धारावी 11 संघ या ठिकाणी नाणेफेकी जिंकलेली आहे। निश्चितच आपण आता यांना विचारणार आहोत की आपला निर्णय काय असेल। क्षेत्ररक्षण करण्याचा। निश्चितच समोरच्या संघाला किती धावांवर रोखाल आणि कोणते गोलंदाज यावेळी चांगली कामगिरी करतील? कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू आणि गोलंदाज बोलले तर आमचे जे चांगले गोलंदाज आहे तेच यूज करू। खूप खूप शुभेच्छा। यावेळी आता या ठिकाणी आपण नाणेफेकी जिंकली असती काय निर्णय घेतला असता? फील्ड फर्स्ट घेतली असती। आता आपल्याला फलंदाजी करायची आहे। समोरच्या संघाला आपण पाहिलंय चांगला अनुभव आहे, तर समोरच्या संघाविरुद्ध खेळत असताना किती धावांचं लक्ष ठेवाल? बघूया, आम्ही जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू। आणि निश्चितच यावेळी असे काही नवीन फलंदाज चांगली कामगिरी करतील? नक्कीच आज केतन मिसिंग आहे, कारण केतनची मॅच आहे आणि तो नसणार आहे। त्याच्या जागेवरती नक्कीच आमचे कर्णधार आहेत मोतीराम भोईर, त्याची वापसी झाली आहे। आणि निश्चितच सामना अटीतटीचा होईल? हो नक्कीच, प्रेक्षकांना मजा येईल अशी आहे। निश्चितच खूप खूप शुभेच्छा तुमच्या संघासाठी। आता मित्र हो वळूया समालोचन कक्षामध्ये, तेथे आहेत शेजाज शेख। ओव्हर टू हिम। थँक्यू। चलिए मैच ऑन हो चुका है। वेरी फर्स्ट बॉल डॉट डिलीवरी, 12 गेंदों में थी जरूरत 27 रन की, अब 11 गेंदें 27 रन। राहुल फिर से एक बार अपने बॉलिंग ट्रैक पर, इस बार करारा प्रहार, गेंदबाज पे बड़ा वाला अत्याचार, गेंद जाती हुई 1.5 ग्राउंड पार, खनखनीत षटकार 6 रन। क्या बात है, यहां भी होगा वहां भी होगा, आज पूरे महाराष्ट्र में होगा जलवा रंजीत चषक का। इस बार बिग हिट करने की कोशिश की है, गेंद को फील्ड किया गया लॉन्ग ऑन के क्षेत्र में, 1 रन से ज्यादा कुछ नहीं।
9 गेंदे, जीत के लिए 20 रनों की जरूरत। 9-20, 9 गेंदे 20 रन। क्या मैच है दोस्तों, 9-20 का ये मुकाबला। अगली गेंद लेकर तैयार राहुल, बैकफुट पर जाकर कट किया है, 1 रन के साथ ही होंगे संतुष्ट। उन्हें पता है कि आदित्य के पास जितनी ज्यादा स्ट्राइक रहेगी उतना ज्यादा जो टारगेट है उसे पार करने की कोशिश करेंगे। क्या मैच है दोस्तों, अब जीत के लिए 8 गेंदे 19 रन। एक तरफ नवगर तो एक तरफ इसी क्षेत्र से बिलोंग करने वाली कासर वड़ौली की टीम, एक स्टार कास्ट टीम कासर वड़ौली की, तो उसी तरीके से नवघर के सितारे परफॉर्मेंस करते हुए। इस बीच ये गेंद फुल टॉस बनाकर खेला है, गेंद हवा में है, खिलाड़ी शंकर, और ये कैच छोड़ा है। ओहो, कैच छोड़ा है शंकर ने, कैच छूटा है, और कैच किसका छूटा है, आदित्य का। ये जीवनदान महंगा साबित होगा। कैच छोड़ा है या मैच, ये आने वाली 7 गेंदें तय करेंगी। ये 7 गेंदों में होगा फैसला, क्योंकि जब भी कैच हुआ है ड्रॉप तो बल्लेबाजों ने इतिहास रचा है। फॉर एग्जाम्पल रोहित शर्मा डबल सेंचुरी कैच ड्रॉप होने के बाद। अब देखना यह है कि ये इतिहास क्या किस तरीके का लिखा जाएगा। कैच हुई है ड्रॉप, मैच अब पूरे रंग में रंगता हुआ। 7 गेंदे 18 रन। राहुल फिर से एक बार अपने बॉलिंग ट्रैक पर, विकेट करने की जरूर कोशिश की थी, गेंद को खेला है लॉन्ग ऑफ क्षेत्र में। शंकर, खराब फील्डिंग, ओहो हो, शंकर, इनके पास ही गेंद जाती हुई नजर आ रही थी। शंकर के मान लो पीछे ही पड़ गई हो गेंद। इस तरीके का दृश्य। मैच का सिचुएशन 6 गेंदे 16 रन। कम ऑन सैंडी, 6-16। उससे शादी कर क्रिकेट 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 की बात है। क्या मैच है। यस, पानी की फैसिलिटी करनी है ग्राउंड के अंदर। काफी कड़क धूप है आज के दिन का। टेम्परेचर देखा जाए, तापमान देखा जाए तो काफी ज्यादा कड़क नजर आता हुआ, क्योंकि कड़क धूप में जब आप दौड़ लगाते हैं तो पानी की आवश्यकता ज्यादा पड़ती है। टेम्परेचर लगभग आज के दिन का देखा जाए तो लगभग 35 के ऊपर ही होगा, जिस तरीके से कड़क धूप नजर आ रही है। 36 आज का टेम्परेचर है, आज का तापमान है। और जब भी पानी पिए धूप में से दौड़ लगाने के बाद, तो मैं आप लोगों से रिक्वेस्ट करूंगा कि बैठ के पीजिएगा प्लीज, नहीं तो आपको तकलीफ हो सकती है, आपका ब्लड प्रेशर लो हो सकता है। आपके जब खून में पानी मिक्स होता है तो फिर जो खून की रफ्तार है वो थोड़ी सी धीमी होती है। इसलिए मैं रिक्वेस्ट सभी खिलाड़ियों से कहूंगा कि पानी बैठकर पीजिएगा। ये हम नहीं, ये साइंस कहता है। मैच 6 गेंदे 16 रन, 6-16। लास्ट ओवर, गेंदबाजी के कमान पर फिरकी गोलंदाज, यस, उंगलियों का जादूगर, यस, गेंदबाजी की कमान पर सुनील मुकादम। सुनील मुकादम गेंदबाजी की कमान पर सज्ज होते हुए, अपनी टीम की ओर से गेंदबाजी का जिम्मा संभालते हुए, अपनी टीम की ओर से लास्ट ओवर लेकर आते हुए, आर पार की लड़ाई, कौन बनेगा टॉप 3 में प्रवेश करने वाला दूसरा संघ, कौन सी टीम होगी जो रंजीत स्मृति चषक ठाणे के वर्ल्ड कप में प्रवेश करने वाली दूसरी टीम होगी।
क्या वो होगी नवगर या फिर होगी कासर वडौली? बिग फाइट मैच, 6 गेंदे जीत के लिए 16 रनों की जरूरत। 6-16 का ये मुकाबला, 6 गेंदों में 16 रन, करो या मरो, डू और डाई। इस वक्त दोनों ही टीमों के कप्तान ने सपना देखा है, ये दोनों ही टीमों के कप्तान ने ये उम्मीद जताई है कि ये चैंपियन बनना है। पहली गेंद, ओहो व्हाट अ डिलीवरी! पहली गेंद पर अपने इरादे जाहिर किए कि ये टूर्नामेंट में हम अपने नाम की छाप जरूर छोड़ेंगे, क्योंकि है हम शंकर की सेना। नरेश स्पोर्ट्स कासर वडौली, अगर ये मैच जीत जाती है टीम कासर वडौली तो टॉप 3 यानी सेमीफाइनल में पहुंचने वाली दूसरी टीम बन सकती है। अगली गेंद, इस बार देखिए शफल होकर खेलने की कोशिश की थी, गेंद रही इस वक्त डॉट के रूप में। इसे कहते हैं दबाव, इसे कहते हैं प्रेशर। अब ये दबाव, ये प्रेशर किसकी तरफ झुकेगा? कभी लग रहा है मैच झुकता हुआ नजर आएगा नरेश की तरफ, एक तरफ नवगर की तरफ, किस तरफ देखते हैं। अगली गेंद फिर से एक बार लेकर तैयार सुनील, ओ हो, जोरदार अपील की गई है। दोनों ही अंपायर आपस में बातचीत करते हुए कि घटा क्या है, क्या घटना हुई है। अगर ये कैच बना, ये कैच लिया गया तो नवघर की टीम दबाव में आ सकती है, प्रेशर में आ सकती है। क्या होगा क्या नहीं, आप देख रहे हैं इस वक्त ठाणे का वर्ल्ड कप रणजीत चषक 2022 और अंपायर का डिसीजन हम तलक के पहुंचता हुआ। यस, आउट! हो व्हाट अ मैच! क्या बात है सुनील मुकादम, क्या गेंदबाजी की है, लाजवाब। नरेश स्पोर्ट्स टीम का इस वक्त पल्ला भारी, नरेश टीम का इस वक्त जरूर पल्ला भारी, लेकिन अगर एक आधा बड़ा हिट आ गया तो नवघर का भी पल्ला हो सकता है भारी, कभी इस तरफ भारी तो कभी उस तरफ भारी। लेकिन दोस्तों ये टूर्नामेंट लय भारी, क्योंकि ये है ठाणे का वर्ल्ड कप। व्हाट अ मैच! तमाम जो दर्शक इस मैच का आनंद लेने आए हैं उनका पैसा वसूल। पैसा वसूल क्यों? क्योंकि कहीं ना कहीं से ट्रैवलिंग करके आए हैं। पेट्रोल का खर्चा, रिक्शा का खर्चा, बस का खर्चा, ट्रेन का खर्चा किया है दर्शकों ने इस मैच को देखने के लिए। वो पैसा वसूल मुकाबला चलता हुआ इस वक्त क्वार्टर फाइनल का मुकाबला, टॉप 3, यस 50 टीमों ने पार्टिसिपेट किया था, उसमें से दूसरी टीम की खोज जारी है। व्हाट अ मैच! अगली गेंद लेकर तैयार सुनील, ये अच्छी गेंद थी, दिस इज अ ब्यूटीफुल डिलीवरी। 1 रन के लिए निकले हैं, सिंगल रन कंप्लीट किया, 1 रन से ज्यादा कुछ नहीं। अब मैच का सिचुएशन है 2 गेंदे और 15 रन। दर्शकों को अगर ये मैच पसंद आया तो तालियां तो बनती है बॉस, सभी से रिक्वेस्ट करूंगा तालियां बनती है दोनों ही टीमों के लिए। क्या मैच खेला है, व्हाट अ मैच! हमने 2 गेंदों पे 12 होते हुए देखे, हमने 2 गेंदों पे 13 होते हुए देखे, 1 बॉल में 10 होते हुए देखे। अब क्या 2 गेंदों में 15 होंगे? ये देखने वाली बात है। बिल्कुल ठाणे का वर्ल्ड कप क्यों कहा जाता है? 50 टीमें पार्टिसिपेट करती हुई नजर आई और चैंपियन बनेगा एक, जिसके लिए प्राइज मनी 1.5 लाख रुपए रोक रकम और ये आन बान शान की ट्रॉफी, ठाणा का वर्ल्ड कप। गेंद को आसानी के साथ फील्ड किया गया है। अब 1 बॉल बची है और 1 बॉल के बाद फैसला होगा जरूर जरूर कि अगले दौर में पहुंचने वाली जो टीम है वो 99.9 पकड़ बना चुकी है इस मैच में, और ये गेंद के बाद डिक्लेयर कर दिया जाएगा। और इस बॉल के साथ ये फैसला हो चुका है कि नरेश स्पोर्ट्स टीम सेमीफाइनल में प्रवेश करने वाली दूसरी टीम। कॉन्ग्रेचुलेशन नरेश स्पोर्ट्स। और सपना टूटा है कांधारी किंग्स के कैप्टन का, फिर से एक बार वर्ल्ड कप से बाहर होती हुई, ठाणे के वर्ल्ड कप से बाहर होती हुई, टेनिस के वर्ल्ड कप से बाहर होती हुई कांधारी किंग्स
हार्ड लक, हार्ड लक, हार्ड लक. यस. नियम के अनुसार पूरे के पूरे जो 12 प्लेयर आपके परफॉर्मेंस कर चुके हैं वो 12 के 12 प्लेयर कंपलसरी रहना जरूरी, ये चीज ध्यान में रखिएगा. एक आधा प्लेयर आप एडजस्ट कर सकते हैं, नया आप बुला सकते हैं, खिला सकते हैं, गांव का ही.